मुंबईतील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य संशयिताला अखेर अटक करण्यात यश मिळवलं आहे। काही दिवसापासून फरार असलेला आयुष साठे याला खोपोली परिसरातून ताब्यात घेण्यात आले। या कारवाईमुळे संपूर्ण ड्रग नेटवर्क उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुंबई क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करत आयुष साहित्यला अटक केली। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आयुषचा उल्हासनगरमधील ड्रग नेटवर्कशी थेट संबंध असल्याचा संशय आहे। स्थानिक तरुणांना ड्रग्ज पुरवणाऱ्या सिंडिकेटमधील तो एक महत्त्वाचा दुवा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। आरोपीच्या मोबाईलची तपासणी करताना स्नॅपचॅटसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील चॅट्स तसेच आर्थिक व्यवहाराचे महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत। या पुराव्यांच्या आधारे पोलीस तपासाची व्याप्ती वाढवत आहे। या प्रकरणात आतापर्यंत 8हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून आयुषच्या अटकेनंतर या रॅकेटमधील आणखी मोठ्या नावाचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे। वीट तस्करीचे हे जाळे परदेशातून विशेषतः बँकॉकमधून चालवले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। दरम्यान आयुष साठेला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। पुढील चौकशीतून या सिंडिकेटमधील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत।